नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ढोल ताशांचा गजर, तरुणाईचा उत्संगून वाहणारा उत्साह, 2 JCBमधून केलेली पुष्पवृष्टी आणि पारंपरिक नृत्याच्या गजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे तरुण आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केल्याचं बघायला मिळाले. तसेच नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत बाळासाहेब थोरात यांची ट्रॅक्टरमधून निघालेली ही भव्य मिरवणूक अक्षरशः लक्षवेधी ठरली आहे. याच उत्साहात संगमनेर तालुक्यातील साकूरजवळील बेरेवाडी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा आणि गजानन दूध उत्पादक संस्थेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाला. दरम्यान सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन आणि गजानन दूध संस्थेच्या इमारतीच्या भूमिपूजनाची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केलेली होती. याचा शुभारंभ करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात येणार म्हटल्यावर जंगी स्वागताची देखील तयारी केली होती. यावेळी बाळासाहेब थोरातांच्या कार्यक्रमस्थळी एंट्री होताच फटाक्यांची अतिशुभाजी करण्यात आली. त्यानंतर थेट ट्रॅक्टरमध्ये त्यांना बसवण्यात आलं. यावेळी पारंपरिक नृत्याच्या गजरात 2 JCBमधून पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. या खास मिरवणुकीचे खास लक्ष वेधून घेतलेले होते. यावेळी तरुणाई, महिला, कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गजानन दूध संस्थेच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन आणि सोसायटीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय. मात्र बेरेवाडीकरांनी बाळासाहेब थोरातांची काढलेली ही मिरवणूक अक्षरशः लक्षवेधी ठरली. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, बेरेवाडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.